बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त रेसिडेन्शियल स्टेटस इन्कम टॅक्समध्ये इंडिव्हिज्युअलसाठीच आहे, पण असं मुळीच नाहीये. अरे इंडिव्हिज्युअल सोडून सुद्धा काही व्यक्ती आहेत. सांगू? HUF, पार्टनरशिप फर्म, कंपनी, असोसिएशन ऑफ पर्सन. तर यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं पकडणार किंवा यांना रेसिडेन्शियल स्टेटसच्या कॅटेगरीत रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे कसं टाकणार? तर हेच प्रश्न सोडवण्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक्झॅक्टली यांचं रेसिडेन्शियल स्टेटस पकडायचं कसं. तर त्यात सेक्शन 6 हा कोणाचा दिलेला आहे? इन्कम टॅक्स ॲक्ट 2025चा दिला आहे की याच्यात सगळ्यांचे रेसिडेन्शियल स्टेटसबद्दल माहिती दिलेली आहे. तर सेक्शन नाही लक्षात राहिलं तरी काय हरकत नाही आहे. पण आता या सेक्शनमध्ये काय सांगितलं गेलं आहे की जर कधी तुम्ही HUF असाल, पार्टनरशिप फर्म असाल आणि असोसिएशन ऑफ पर्सन असाल तर तुमच्या बिझनेसचे जे दिलेत हे तिन्ही कॅटेगरी त्यांचं कंट्रोल अँड मॅनेजमेंट कुठनं आहे. आता कंट्रोल अँड मॅनेजमेंट म्हणजे काय? तर कंट्रोल अँड मॅनेजमेंट म्हणजे की तुमचे स्ट्रॅटेजिक डिसिजन ऑफ द बिझनेसचे बेसिक डिसिजन. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोन किती घ्यायचं आहे, लोन किती अमाऊंट घ्यायचं आहे, कुठल्या बँकेतनं घ्यायचं आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे नाही, कुठली इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जे असे मोठे मोठे जे डिसिजन्स असतात ना ते नेमके घेतल्या कुठून जातात त्यालाच म्हणतात कंट्रोल अँड मॅनेजमेंट. तर पार्टनरशिप फर्म, HUF आणि असोसिएशन ऑफ पर्सनचं जर कंट्रोल अँड मॅनेजमेंट आपण या गोष्टीला 3 कॅटेगरीत डिस्ट्रीब्यूट करू. पहिली कॅटेगरी असं कायद्यात नाही दिले पण समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तर पहिली कॅटेगरी काय सांगितली आहे की जर कंट्रोल अँड मॅनेजमेंट पूर्ण इंडियातच असेल तर तुम्ही रेसिडेंट. जर कंट्रोल अँड मॅनेजमेंट तुम्ही इंडियातच असेल तर रेसिडेंट. मग तुमचा पार्टनर भारतात असो का भारताच्या बाहेर असो दॅट डझंट मॅटर. कंट्रोल कुठनं होतीये कंपनी? इंडियातनं, रेसिडेंट. जर कंट्रोल अँड मॅनेजमेंट इंडियाच्या बाहेरनं होत असेल तर नॉन रेसिडेंट. आता झालं मी पूर्णपणे सांगितलं की होल्ली इन इंडिया आणि होल्ली इन आउटसाइड इंडिया. पण कधी असं पण होऊ शकतं की अर्ध इंडियातनं होतं आणि अर्ध आउट ऑफ इंडियातनं होतं. तर अशा वेळेस काय पकडायचं? इन्कम टॅक्स ॲक्टने सरळ सरळ सांगितलंय असली कसली कंडिशन नाहीये, अर्ध इथनं झालं तरीही तुम्ही रेसिडेंट. म्हणजे थोडक्यात ते लक्षातच नाही घ्यायचं. इंडियातनं आहे इंडियातनं, बाहेरनं आहे बाहेरनं, म्हणजे तुम्ही नॉन रेसिडेंट. अर्ध इकडे चालणार नाही. इथं घेतलं ना एकदा डिसिजन, एक जर कधी डिसिजन घेतला तरी तुम्ही त्यावेळेस रेसिडेंट इथे होऊन जातात. आता एक एक्झाम्पल सांगू, एक्झाम्पल करूया. चला बघा की समजा एक मस्तपैकी पार्टनरशिप फर्म आहे, ती इंडियात पण आहेत, ठीक आहे. त्याचं ऑफिस एक दुबईला पण आहे. म्हणजे आता पार्टनर इकडे पण आहेत आणि पार्टनर तिकडे पण आहेत. पण दुबईचे पार्टनर मेन होल अँड सोल आहेत की त्यांच्या आयडिया समजा. मग ते नेहमी इंडियाच्या पार्टनरला काय म्हणतात, कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर वर्षभराचे काय डिसिजन घ्यायचे असतील ना तर तुम्ही तिकडे या. तर ते हे जर कधी इकडचे पार्टनर तिकडं गेले आणि तिकडं सगळे डिसिजन घेतले तर कंट्रोल अँड मॅनेजमेंट कुठनं चालते? दुबईतनं चालते. मग तेव्हा या तिन्ही चारही गोष्टी ज्या आहेत AOP, HUF आणि पार्टनरशिप फर्म तर काय होतील? नॉन रेसिडेंट. कारण की डिसिजन सगळे कुठनं होत आहेत? दुबईमधनं. तेच जर कधी इंडियामधनं झाले तर कुठनं होतील? रेसिडेंट होतील. आणि अर्धे इकडनं अर्धे तिकडनं असतील तरी सुद्धा काय होतील? रेसिडेंट होणार आहे. आता हे झालं कुणा बाबतीत? फर्म, HUF आणि AOP. तर चला काही कंपनीबद्दल बोलूया. आता कंपनी सगळ्यांना माहिती आहे की कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे ती कुठेतरी रजिस्टर्ड झाली पाहिजे. मग आता कंपनी कुठे रजिस्टर्ड होते? तर त्यात पण काय दिलं माहिती आहे का? कॅटेगरी मस्त 2 दिलीत. ते म्हणतात जर कधी इंडियन कंपनी म्हणजे इंडिया म्हणजे कंपनीज ॲक्ट 2013 हा इंडियन कंपनी ॲक्ट आहे ना, याच्या अंडर जर कधी रजिस्टर्ड होत असेल तर बाय डिफॉल्ट ती रेसिडेंटच राहणार. कारण की तिचा जन्मच इथला आहे. कारण की सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशनच इथून मिळाले म्हणल्यावर तू रेसिडेंटच होणार. अपवाद काहीच नाही, तू रेसिडेंटच राहणार. पण आता बऱ्याच फॉरेन कंपन्या सुद्धा इंडियात येतात, बरोबर आहे की नाही? पण आता फॉरेन कंपन्या म्हणतात की तुम्ही सर तिकडं रजिस्टर्ड आहेत, मग या नॉन रेसिडेंट्स पकडायच्यात का? नाही. फॉरेन कंपन्यांमध्ये जर कधी तुम्ही म्हणत असाल तर त्याचं प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट POEM असा शब्द वापरला. प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट खूप अवघड शब्द नाही हो, पण वरती जो कंट्रोल अँड मॅनेजमेंट होता ना तसाच इथे शब्द वापरलेला आहे कंपनीच्या बाबतीत, प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. तर प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट एक्झॅक्टली कुठं आहे? म्हणजे काय की परत तेच स्ट्रॅटेजिक डिसिजन्स, बॉरोईंग किंवा इन्व्हेस्टमेंट, कुठे इक्विपमेंट घ्यायचं, कुठे प्लांट टाकायचा आहे, ह्या सगळे डिसिजन एक्झॅक्टली होतात कुठनं?
जर हे डिसिजन इंडियातनं होत असेल, इवन दो ती फॉरेन कंपनी असू द्या, पण हे जर डिसिजन इंडियातनं होत असेल तर ती रेसिडेंट कंपनी होते. आणि हेच जर कधी डिसिजन आउटसाईड इंडिया होत असेल तर बट ऑब्वियस आहे ती कंपनी कुठली होणार आहे, नॉन रेसिडेंट कंपनी होणार आहे. म्हणजे फॉरेन कंपन्यांबद्दल इथे रजिस्ट्रेशन क्रायटेरिया नाही पकडायचा, प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट कुठनं चालतंय त्याच्यानुसार त्यांना काय करायचं आहे की पकडायचं की बाबा तू रेसिडेंट कुठला आहे आणि नॉन रेसिडेंट कुठला आहे. तर बघा, आपण आता रेसिडेन्शियल स्टेटस कुणाकुणाचं ठरवलं, 4 व्यक्तींचं. ते आहे फर्म, HUF, असोसिएशन ऑफ पर्सन अँड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. तर या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट आपल्याला आढळून आलेली आहे की कंट्रोल अँड मॅनेजमेंट अँड प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट कुठनं आहे ते फक्त पकडायला शिका. तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हा बाबा रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.